तुमची झोप पुरेशी होत नाहीये? कामाचा ताण, घरची जबाबदारी यामुळे अनेकांना पुरेशी झोप मिळत नाही. तुम्हाला हा त्रास असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीप बँकिंग बाबत माहिती देणार आहे. सोप्या शब्दात ज्याप्रमाणे आपण भविष्यात लागणाऱ्या गोष्टींचा किंवा पैशाचा साठा करतो, त्याचप्रमाणे झोपेचा साठा करणं म्हणजे स्लीप बँकिंग. तर संशोधकांना वाटतं, की एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यापासून ते खेळातील कामगिरी सुधारण्यापर्यंत भविष्यात वापरता यावी यासाठी झोपेची बँक तयार केल्यामुळे अनेक फायदे होऊ शकतात. पुढच्या काही दिवसात किंवा आठवड्यात पुरेशी झोप मिळण्याची शक्यता नसते. त्यावेळी त्या कालावधीपूर्वी अनेक रात्री जास्त वेळ झोप घेणं म्हणजे स्लीप बँकिंग. भविष्यातील झोपेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आधीच झोपेचा साठा करून ठेवणं. तर स्लीप बँकिंगची संकल्पना 2009 मध्ये अमेरिकेतील सिल्वर स्प्रिंग मधील वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च मधील झोपेवर संशोधन करणाऱ्या ट्रेसी रूप यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने मांडली. यासाठी संशोधकांनी दोन ग्रुप केले. पहिल्या ग्रुपला रात्री 7 तास झोपू दिलं, तर दुसऱ्याला रात्री 10 तास. त्यानंतरच्या आठवड्यात संशोधकांनी सहभागी सर्व सैनिकांना रात्री फक्त 3 तासच झोप दिली. त्यानंतर त्यांना पुन्हा रात्री 8 तास झोपू देण्यात आलं. ज्या लोकांनी 3 तासांची अतिरिक्त झोप घेतली होती किंवा जेव्हा कमी झोप देण्यात आली होती, तेव्हा त्यांच्या सतर्कतेमध्ये आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेमध्ये कमी घट झाल्याचं दिसून आलं. ज्या लोकांनी झोपेची अशा प्रकारे साठवण केली नव्हती, त्याच्या तुलनेत झोपेचा साठा करणाऱ्यांची मूळ कार्यक्षमता अधिक लवकर पूर्ववत झाली. तर अमेरिकेतील मायामीमध्ये एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर 2023 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात आढळलं, की 3 रात्री जवळपास 90 मिनिटांची अतिरिक्त झोप घेतल्यामुळे त्यानंतरच्या 2 आठवड्यांमध्ये रात्रपाळीच्या कामगिरीमध्ये चांगली सुधारणा झाल्याचं दिसून आलं. तर ऑक्सफर्ड अकॅडमिकमध्ये लिहिण्यात आलंय, की स्लीप बँकिंग हे पूर्वीच्या अपुऱ्या झोपेची भरपाई करण्यासाठी नसून उलट झोपेवर अवलंबून असलेल्या पुनरुज्जीवन करणाऱ्या साधनांचा अतिरिक्त साठा करण्यामुळे घडतं. या फरकाचं व्यावहारिक महत्त्व असं, की झोपेचा कोणताही इतिहास असला तरी सर्व व्यक्तींना त्यांच्या कामकाजामध्ये स्लीप बँकिंगचा फायदा होऊ शकतो. पण ही संकल्पना काहीशी वादग्रस्त देखील आहे. तर सीएनएनशी बोलताना वॉश्यू मेडिसिनच्या न्यूरोलॉजीच्या स्लीप फिजिशियन डॉक्टर योएल जू म्हणतात, खऱ्या अर्थाने झोप साठवून ठेवू शकत नाही, पण तुम्ही झोपेचं जुनं कर्ज नक्की फेडू शकता. हे क्रेडिट कार्ड वापरण्यासारखं आहे. तुम्ही तुमच्या झोपेच्या कर्जाची थकबाकी थोडी थोडी करून भरता, जेणेकरून नंतर तुम्ही अधिक वेळ खर्च करू शकाल किंवा जास्त काळ जागे राहू शकाल.